नमस्कार. आज आपण कटोरी ब्लाऊज कसं शिवायचं ते पाहणार आहोत. आपलं ब्लाऊज 40 इंचाचं आहे. तर आता आपण आधी कटोरी जॉईंट करणार आहोत. कटोरीचा मधला एक टक्स द्यायचा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं माप घ्यायचं. 2.5 इंच वरती घेऊन एक टक्स द्यायचा. नंतर आपल्याला खालची पट्टी जोडायची. योक पट्टी जोडून झाली का उलटी करायची. दोन्ही साईडनी 2 पट्ट्या जोडायच्या. खालच्या साईडनी एक, वरच्या साईडनी एक. नंतर मग कापड उलटवून घ्यायचं. आपण टिपा मारलेल्या पूर्ण आतमध्ये जात्या. आपल्याला आता हुक लुकाची पट्टी लावायची आहे. 1.5 इंच पट्टी घेतली. दोन्ही साईडनी, एका साईडनी वरतून खाली लावायचं आणि एका साईडनी खालून वरती लावायचं. 40 इंच पेपर कटिंग आपल्या या चॅनलला अपलोड केलेलं आहे, तरी तुम्ही चेक करून घेऊ शकता. अशा प्रकारे आपल्या पट्ट्या लावायच्या झालेल्या आहेत. आपण आता शोल्डर जोडणार आहोत. मागची साईड आणि पुढची साईड घ्यायची आणि मधोमध टिप मारायची 1/2 इंच दाबून. आता आपल्याला पायपिंग करायची आहे. 1.5 इंच पट्टी घेतली. दुमतवून पट्टीला टिप मारली. सगळ्या पट्टीला टिप मारून घ्यायची. गळ्याच्या साईडनी आपल्याला अजून एक टिप मारायची. अशा प्रकारे आपण टिप मारलेली आहे. टिप मारल्यानंतर आपण उरलेलं कापड कट करून घेतलं.
आणि खालच्या साईडचं कापड आणि आपली पायपिंग करायची दोरी सगळं एकत्र धरून एक टिप मारली. असं केल्यावर पायपिंग सर्व एकसारखी येते. नंतर आपल्याला गोल आकार देऊन खालून दाबून घ्यायचं. पहा कशी सगळी सारखी पायपिंग झालेली आहे. आता आपल्याला बाही जॉईंट करायची आहे. 3 इंच शोल्डर घेतलं आणि आपल्याला बाही मधोमध जॉईंट करायची आहे. बाहीचा मध्य काढायचा आणि शोल्डरपासून आपल्याला बाही जॉईंट करायची आहे. बाही खेचायची नाही, खालचं कापड पण खेचायचं नाही, बरोबर हलक्या हाताने जॉईंट करून घ्यायची. अशा प्रकारे आपण दोन्हीही बाह्यात जॉईंट करून घेऊ. आपल्याला आता पाठीच्या साईडचे टक्स मारायचे. आता आपल्याला पाठीच्या साईडनी खालची पट्टी लावायची. आपली जेवढी हाईट आहे तेवढी हाईट घ्यायची आणि खालची पाठीच्या साईडला पट्टी लावायची. आपण आता पाठीच्या साईडनी आणि बाहीच्या साईडनी बाहीला पण पट्टी लावली आणि आता आपल्याला फिटिंगच्या टिपा मारायच्या आहेत. मी फिटिंगच्या टिपा मारून घेतलेल्या आहेत. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपलं ब्लाऊज तयार आहे.